काय ग? काय झालं सकाळ सकाळ? मला काय होतंय तेव्हा, पण जयश्रीना बघून हवं असं. असं म्हणजे? मला तर राहून राहून जयश्रींची लईच काळजी वाटायला लागली बघा. म्हणजे बघा की आतमध्ये एकट्याच बसल्यात. तू जरा स्पष्ट बोलतीस का? आता तुमचं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे, म्हणजे आता बघा की माझ्याकडेच बघा. माझं लगीन झालं, माझा नवरा असतोय तिकडे बॉर्डरवर, पण लगीन झाल्यापासून एकदा तरी माझ्या आईने तक्रार केली आहे का? तुझी आई तर तुला फोन बी करत नाही. अहो, तिला माहितीये माझ्या सासरची माणसं एवढी भारी आहेत, माझी एवढी काळजी घेतात, मला काय पाहिजे काय नाही एकदम नीट बघतात. आता एवढं सगळं चांगलं चालत असल्यावर कशाला फोन करल ती? आता बघा, अजिंक्य इथं आल्यावर आपल्या सगळ्यांसंग असतात, माझ्या संग असतात, मला येळ देतात. आता त्यांचं काम तिथं बॉर्डरवर आहे म्हणून नाही. शिकले, तुला नेमकं काय बोलायचंय ती जरा सांगतीस का? मुद्द्यावर ये. मामी, भैयांचं आणि जयश्रींचं नवीन नवीन लगीन झालंय, तर भैयांनी जयश्रींना येळ नको द्यायला वे? म्हणजे बघा की कशा एकट्याच बसल्यात. मला तर असं वाटतंय त्यांचं मन त्यांना खायला लागलंय, म्हणून तर आता पोती भीती वाचायला लागल्यात. काय? नाहीतर कशाला देवधर्माकडे वळल माणूस. शिकले, असं होऊ शकतं? आता असंच चाललं तर ना आता अजून किती दिवस टिकणार आहे? गप ग, उगाच काय तर तोंडाला येईल ती बोलू नकोस. नाही म्हणजे बरोबर हाय असं म्हणू नये, पण आता जे हाय ते हाय ना. अहो मामी, तुम्हाला सांगते आजकाल सगळ्यात जास्त घटस्फोट ह्याच्यामुळेच होत्यात. म्हणजे बघा, अजून यांची पूजा बी झालेली नाही, म्हणून जयश्री असतात आमच्या संग आणि भैयान संग तो टॅलेंट असतोय की 24 तास. होय, लई हाय बघती बेन. मामी, तुम्हाला सांगते त्या दोघांच्या संसारात ह्योच मिठाचा खडा आहे. त्यांचा संसार नासवण्याच्या अगोदरच त्याला बाहेर काढलं पाहिजे बरं का. जी बघा, तोच तर कान भरत असतोय भैयांचे. पक्का कळीचा नारद आहे. मामी, आता तुम्हीच ऐकले की स्वतःहून. होय अगं. म्हणूनच भैया असे वागत असतात. म्हणजे आता बघा, दिवसभर कामाचं टेन्शन, त्या ऑफिसचं टेन्शन, त्यात एवढी सगळी माणसं येतात त्यांना भेटाय. आता जयश्रींना येळ द्यायचा तर येऊ आहे की त्यांच्या डोक्यावर बसलेला. तू म्हणतीस का नाही ती बरोबरच आहे. कुठे ग ती कालचं दांड ग? घे इकडं. अशी बुडवून काढते का नाही त्याला आणि ते हाकलून घरात. अहो मामी, असं करून कसं चालायचं? अहो भैयांना आवडणार नाही ना ते. भैयांचा तर लईच खास आहे ना त्यो. मामी, आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे की तो घराबाहेर बी जाईल आणि आपलं नाव बी नाही आलं पाहिजे. काट्याला काट्यानंच काढलं पाहिजे. माझ्याकडे एक बेस्ट पैकी आयडिया आहे बघ. ऐक, आपण काय करू, घरातली एखादी वस्तू त्याच्या बॅग मध्ये नेऊन टाकू आणि त्याने चोरली म्हणून बॉम्ब करू. मामी, मग तर तो पहिल्यांदा जाऊन भैयांना सांगल, राहू द्या तुम्ही नका लई डोकं चालवू. शितले, सॉरी, म्हणजे तुमच्या आयडिया लईच भारी आहेत, पण तुम्ही कशाला अशा छोट्या गोष्टींवरती डोकं लावताय? अशा छोट्या मोहिमा का नाही आमच्यासारख्या नवीन लोकांकडे द्यायच्या. अगं पण मी काय करायचं? अहो मामी,
मोठ्या युद्धाला तुमच्यासारखे सेनापती कामाला येतात ना. अगदी बरोबर बोललीस बघ. पण शितली, आपण नक्की करायचं तरी काय? एक बारक काम आहे पण लयच महत्वाचं आहे. अगं पण ती काय आहे ती तरी सांग. ऐका. शितली, लयच हुशार आहेस की ग. अगदी फौजीची बायको शुभतीस बघ. फौजीची बायको तर मी आहेच, पण आदर्श सासूबाईंची आदर्श सून शक्ती का नाही ते सांगा आधी. शुभतीस शुभतीस. माईला ही अशी का वागत होती? हिच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, नाहीतर परत गुंडाळली ही भैयांना. हॅलो यास्मिन. अगं इथं माझं लयच छळ चाललाय बघ. तो हर्षवर्धन मला लयच त्रास देतोय. त्याला घराबाहेर काढला पाहिजे. अगं पण कसं काढायचं? त्यांच्या जवळचा माणूस फोडायचा. पण कोण 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 हे? नाही नाही, ते तर शक्यच नाही बघ. अगं टॅलेंट तर त्यांचा जीव की प्राण आहे. नाही नाही बघ, तो तर त्यांची साथ अजिबातच सोडायचा नाही. काय काय असं म्हणलीस वय? गोड गोड वागू वय त्याच्या संग. बर बर बर, आता असंच करते. ठेवते. महेशराव, तुम्ही इथं तुम्हाला काय पाहिजे होतं का? नाही नाही, काय अजिबात काहीच नको. नाही म्हणजे चहा कॉफी काय? नको, मी लागली तर मागून घेतो. हा, पाहिजे असेल तर नक्की सांगा. मी आहे इथं आतमध्ये. हा, या. येते येते. आईला ही शितली वाटलं होतं त्याच्यापेक्षा डेंजर निघाली की. भैयांना घराबाहेर काढायचा प्लॅन करते काय. आता तिचाच डाव, तिच्यावर उलटवतो का नाही बघाच. आता मीच गोड बोलून तिच्याकडूनच तिचा प्लॅन काढून घेतो.